नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वाघाचे कातडे जप्त, 11 जणांना अटक. पुणे बेंगलोर महामार्गावरील शिरोली MIDC येथे बिबट्याच्या कातडीची अवैध वाहतूक सुरू असताना कारवाई करून वन विभागाने 2 वाघांचे कातडे जप्त केले. 29 मार्च रोजी सकाळी 11च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी वन विभाग अधिकाऱ्यांनी कोल्हापूरसह रत्नागिरी येथे ठिकठिकाणी कारवाई करून 11 जणांना अटक केली. मांडूतात्या शिंदे राहणार मसुचीवाडी इस्लामपूर जवळ व शिवाजी सकपाळ राहणार पळशी जिल्हा सातारा पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी नरसुद्दीन हबीब शेख राहणार चाकूर जिल्हा लातूर, समीर तातू तेजम राहणार मानगाव गोठोस तालुका कुडाळ, विजय विष्णू जमदाडे राहणार गोडोली जिल्हा सातारा, राकेश रमेश बांदेकर राहणार मानगाव गोठोस तालुका कुडाळ यांना अटक करण्यात आली. त्यानंतर अधिक तपास करून शैलेश रघुनाथ इंदुलकर राहणार खेड जिल्हा रत्नागिरी, शिवाजी शंकर सपकाळ राहणार पळशी, जीवन भगवान तेजम राहणार चाफेली तालुका कुडाळ, रवी भगवान तेजम राहणार चाफेली तालुका कुडाळ, ईश्वरा चंदू नागरे पाटील उर्फ पांडुतात्या राहणार मसुचीवाडी, गजानन कृष्ण हळदे राहणार देवखिरकी तालुका गुहागर, पांडुरंग अंबाजी जाधव राहणार हेदवी तालुका गुहागर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.